मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गहिरं बनू लागलंय। मराठवाड्यामध्ये यंदाही चारा छावण्या सुरू करण्याची वेळ आली आहे। मराठवाड्याची पहिली चारा छावणी सुरू झालेली असून गंगापूरमध्ये प्रशांत बंब यांनी छावणी सुरू केली। पहिल्याच दिवशी या चारा छावणीमध्ये 700 जनावरांची नोंद झाली आहे। या छावणीतला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। दुष्काळ पडला की मराठवाड्यातलं हे चित्र नित्याचं। खरं तर गेली 2 वर्ष पाऊस चांगला पडला होता, त्यामुळे मराठवाड्यात कुठेही चारा छावण्या पाहायला मिळत नव्हत्या। मात्र यावर्षी पुन्हा पावसानं ओढ दिली, दुष्काळ पडला, गावामध्ये पिण्याला पाणी नाही, चारा नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा हा चारा छावण्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांना का इथं जनावरं आणावी लागली, गावात नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। बाबा, तुम्ही कुठले, किती जनावरं तुम्ही आणलेली आहेत आणि गावातली काय स्थिती आहे? 6 जनावर आहे आमच्याले। आम्ही खोजेवाडीचीच रहिवासी आहे। आमच्या एकच झालं, पाणी नाही, पाणी नसल्यामुळे शेतामध्ये काही पीक झालं नाही। पीक झाल्यामुळे आमचे ढोरं आता खायला त्यांना पाणी नाही, चारा नाही, मग आमचं काय करावं बा? प्यायला पाणी नाही गावात, इतकी कंडिशन खराब आहे। तर जनावरांचं तर अवघडच आहे। समजा टँकरने पाणी आहे गावाला, 8 दिवसातून एकदा एक गल्लीला पाणी येतं। तर खूप चांगलं झालं, चारा छावणी झाली तर जनावरांची समस्या। ज्यांनी ही चारा छावणी सुरू केली ते प्रशांत बंब आपल्यासोबत। खरं तर तुमचं अभिनंदन की तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी ही स्वखर्चातून चारा छावणी सुरू केली। काय स्थिती आहे सध्या, खास करून तुमच्या मतदारसंघातली आणि संभाजीनगर? पशुधनाकरता चारा नाहीये, पाणी नाहीये, त्यांना लागणाऱ्या व्यवस्था नाही आहेत। 3च दिवसात आमच्या सर्व मित्रांनी निर्णय घेतला आणि या ठिकाणी कर्नावट यांचे 3 गोडाऊन होते, त्यांनी ते गोडाऊन खाली करून दिले आणि सांगितलं की इथे आपण, आणि म्हणजे मला 12 तासही राहायला गेलं नाही, आपण कधी छावणी टाकतो आणि कधी चारा जनावरांना देऊन त्यांना वाचवतो असं झालं होतं। आणि म्हणून आम्ही ही जवळपास आज 700 जनावरांची नोंद झालेली आहे। 350 जनावर इथं आलेली आहेत। ती चारा, पाणी, लाळ्या खुर्च्या, लसी, कॅमेरा ह्या सगळ्या सुज्ज आम्ही जी चारा छावणी मित्रांनो सुरू केली। अशा चारा छावण्या जर भविष्यात शासनाच्या वतीने जर सुरू झाल्या तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समोरचा जो मुक्या जनावरांचा चिंतेचा प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटेल। आणि खरं तर प्रशांत बंब यांनी हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। त्यांच्या समोरचा मुक्या जनावरांचा गंभीर प्रश्न थोडं तरी त्याला दिलासा देण्यासाठीचा प्रयत्न केलाय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।